पहिला दळण्यासाठी प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील। सफा 11 वैश्वी या टीमच्या बाजूनं होते सामन्याला सुरुवात। पहिला बॉल वरती आक्रमण करायचं होतं। बॅटची टॉप एज कॅच टेकन सक्सेसफुली। डॅनियल आपल्याला पाहायला मिळाले। त्याच वेळेला पहिल्या बॉल वरती डॅनियलना मैदानाच्या बाहेर जावं लागेल। फर्स्ट विकेट डाऊन। धक्का क्रमांक पहिला होतोय बाद। कॅश प्राइज रशादजी धनसे साहेब यांच्या वतीनं अगदी आलेलं आहे। निसार भाई आपल्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज रशादजी धनसे साहेबांच्या वतीनं आपल्याला इथून पुढे आलेलं आहे। हे जवळ मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते म्हणजे जहूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत। तिसऱ्या क्रमांकावरती पहिल्या बॉल वरती विकेट मिळवले ते म्हणजे प्रथमेश यांनी। इथून पुढे आता जहूर कशा पद्धतीची कामगिरी करतील तेही पाहावं लागणार आहे। पुढचा बॉल लो उलटा सुद्धा त्याच वेळेला आपण पाहतोय ऑफ ड्राइव्ह करायचं होतं। समोरच्या दिशेने केलेला फटका डायरेक्ट हिटचा प्रयत्न। एक क्विक सिंगल चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाली। एकाच्या मैदाना टीमच्या धावसंख्येला इथून पुढे झाली आहे सुरुवात। 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। अगदी या स्पर्धेमध्ये मानगाव तालुका असेल, रोहा तालुका असेल, महाड तालुका असेल, मस्ता, शिवर्धन, मंडणगड या सर्व विभागामधून आपल्याला हे सर्व खेळाडू, सर्व टीम, सर्व गावचे हे सर्व खेळाडू येताना पाहायला मिळतील। कारण का स्पर्धा ही लाख मोलाची आहे, मोरबेकरांची आहे। ज्याच्या वेळेला मोरबेकरांची स्पर्धा होते एक चांगल्या दर्जाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। येस पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय। इट्स अ वाईट बॉल डाऊन द लेग साइड हाताळण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतो। टीमची धावसंख्या तपकोती पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 या आकड्यावरती। षटक क्रमांक पहिला आहे मार्गस्थ आहे। ज्या वेळेला आपण पाहतोय मॅग्नेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती आहे। ओ हो याही वेळा आपण पाहतोय एक फ्लाइंग स्ट्रोक घ्यायचं होतं। बॅटर वेगानं फिरवली होती परंतु बॅट बॉलचा संपर्क होणं तेही फार गरजेचं असतं, ते तिथे पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळे आपण पाहतोय ते म्हणजे आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये। सुरुवात आपण पाहतोय वैश्विकरांची यांची चांगलीच जाईल आहे। कोलाट टाकला होता, फटका बसलाय तिथे आपण पाहतोय खेळाडू येण्याचा प्रयत्न। नो मॅन्स लँड मॅट टेरिटरी बॉल आपला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला। कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला बॉलला अडवलं गेलं। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावा धावून काढल्या तर म्हणजे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अगदी धावून काढल्यानंतर टीमची धावसंख्या ही पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। सभ्य पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण पाहतोय। पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये होता, पुन्हा एकदा फटका बसला होता। त्याच वेळेला आपण पाहतोय खेळाडू तिथे आले होते आणि याही वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा इकडून पुढे धावून काढल्यानंतर टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। अद्यापर्यंत सिंगल डिजिट वरती स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते। सध्याची परिस्थिती शेवटचा बॉल त्याच्यावरती करायचं होतं आक्रमण। समोरच्या दिशेने केलेला फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे येतोय। मोरबा फेस्टिवल ब्रँडेड चौकार। विनंती असणार आपण त्वरित मॅचला इथून पुढे करायची सुरुवात। टीम मीटिंग आपण घ्यायची नाहीये। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्याच्या व्यक्तिमत्वांनी
अगदी मेहनत घेतली, चांगला पाठिंबा दिला, चांगला प्रतिसाद त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ते प्रकाशजी जैन साहेब असतील, त्याचबरोबर मनसूरभाई असतील, त्याचबरोबर मुस्ताक भाई राऊत असतील, त्याचबरोबर नवीद भाई मुल्ला असतील, मोहतसिमजी दनसे असतील, नवीदजी बडे असतील, असे संपूर्ण मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. अजून बरेचसे असे आहेत मान्यवर, त्यांची नावं आपण जसं मॅच जाईल तसंच आपण त्यांचा उल्लेख करूयात. सभ्य मैदानाच्या आतमध्ये यस लेग बिफोर द विकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती सलमान बाउंड ट्रॅक वरती आले आणि त्यांना पहिल्या बॉल वरती विकेट मिळताना पाहायला मिळाली. धक्का क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे अद्यापचा दुसरा, इथून पुढे मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. 14 क्रमांकावरती सोपान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहतोय जुई गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सोपान दाखल झाले आहेत. जुई संघ कुठेतरी आपण पाहतोय या सुरुवातीच्या काही षटकांमध्ये, सुरुवातीच्या काही बॉल मध्ये अगदी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय, परंतु एखाद दुसरी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. ओहो, यावेळेला पण पाहतोय पहिला बॉल फेस करून ते स्लॉकशिप करायचं होतं, फटका बसलाय आणि त्याच वेळेला पाठीमागच्या दिशेने चालत असताना, धावत असताना ती कॅच पकडली गेली आहे. चांगल्या पद्धतीची कॅच कंप्लीट केली गेली आणि त्याच वेळेला सौबानला आल्या पावली मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक तिसरा, 1 ब्रिंग्स 2, धक्का क्रमांक तिसरा होतोय. सलमान बाउंड ट्रॅक वरती आले. पहिल्या बॉल वरती विकेट, दुसऱ्या बॉल वरती विकेट. सलमान ही हॅज ऑन अ हॅट्रिक नाव. सलमानला हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. या स्पर्धेची हॅट्रिक आपल्याला सलमानच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल का, तेही पाहावं लागणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7 आपल्याला पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावरती, 5व्या क्रमांकावरती दाखल झाले आहेत. हो हो हो, यावेळेला पाहतोय आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती बॅट उलटी केली होती. स्विचिटचा प्रयत्न राहिला होता, पायांचा वापर नाही केला गेला होता. फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं, परंतु त्याच वेळेला आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. सलमान वैश्वी गावचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये. ओ हो हो, याही वेळेला पण पाहतोय अगदी लोवा फुल टॉस होता, पंचांकडे अपील केली गेली होती, परंतु त्याच वेळेला आपण पाहतोय कोणताही प्रभाव तिथे नाही पडत आणि मला वाटतं लेग बायच्या स्वरूपामध्ये ही आपल्याला सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. एकाच्या मदतीने आपण पाहतोय टीमची धावसंख्या तबकावरती 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. हॅलो हॅलो, येस आपण पाहतोय 11ला 3 सध्याची परिस्थिती आणि त्याच वेळेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 14, इथून पुढे मैदानाच्या बाहेर बॅक टू दी गाव.
सापडलाय, एका मागोमाग एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. कोणी खेळपट्टीवरती थांबायला तयार नाहीये, थांबावं लागेल, धाबा बनवावे लागतील. हो, याही वेळा पण पाहतोय कोलाट टाकला होता. वा, चांगला प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. फिल्डिंगच्या माध्यमातून देखील अगदी पायांचा उपयोग केला गेला होता. फुटबॉलचं स्किल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि त्यानंतर बॉलला अडवला गेल्यानंतर षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं आलंय संपुष्टात आणि त्याच वेळेला सलमानच्या नावावरती 3 विकेट पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या बघावरती 12 या कडावरती पाहायला मिळत आहेत. 12-4 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळतोय. इथून पुढे अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. 18 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. आता जुईकरांना आपण पाहतोय आक्रमण करावं लागेल, पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये क्रिएट करावी लागेल, धावा पुढे न्याव्या लागणार आहेत. कारण का समोर आपण पाहतोय तो म्हणजे सफा 11 वैश्वीचा संघ हा पाहायला मिळतोय. त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, फलंदाजी आहे, फिल्डिंग युनिट मध्ये चांगली कामगिरी करत आहेत. एका साईडला आपण पाहतोय महाड तालुक्याचा संघ, एका साईडला आपण पाहतोय मंडणगड तालुक्याला बिलॉंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण रंगलाय सामना, तो म्हणजे मानगाव तालुक्यामध्ये. पहिला बॉल बाउंड ट्रॅक वरती आपल्याला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या बाहेर बॉल हाताळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेला शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु नो बॉलचा इशारा आलाय. बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज जिशान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हो, यावेळेला पण पाहतोय बॅटर बीट, विकेट किपर बीट आणि त्याच वेळेला बॉल वेगानं सीमारेषेच्या पलीकडे व्हाईट बॉल, त्याच्यावरती या 4 धावा, टोटल 5 धावा लॉंग स्टॉपला सीमारेषेच्या बाहेर चौका. याही वेळेला आपण पाहतोय फ्री हिटचा बॉल होता आणि त्याच वेळेला आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 18-4 सध्याची परिस्थिती. 18-4 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खेळपट्टीवरती इब्राहिम आहेत, खेळपट्टीवरती आपण पाहतोय साद आहेत, बाउंड ट्रॅक वरती जिशान. सुरुवात चांगली झाली नव्हती, परंतु त्याच्यानंतर सुरुवात चांगली करावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये इब्राहिमने आता इथून पुढे केली आहे सुरुवात. ऑन साइडला खेळलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे, व्हेरी मच नीडेड सिक्सर. थँक्यू. टीमची धावसंख्या बघते पाहायला मिळते. या षटकाराच्या मैदानात जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती. जिशान आपण पाहतोय महागडे ठरताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे पहिला 2 गोलंदाजी केली होती ना, त्यावेळेला आपण पाहतोय प्रथमेशने 9 धावा खर्च केल्या होत्या, सलमानने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय जिशान थोडेसे महागडे ठरत आहेत. यावेळेला आपण पाहतोय खोलात बॉल हाताळला गेला होता, समोरच्या दिशेने खेळला, 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. एकाच्या मैदानी टीमची धावसंख्या 25 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 25 या आकड्यावरती टीमची धावसंख्या पाहायला मिळते. 25-4 सध्याची परिस्थिती. मॅच क्रमांक ही आपण 4 पाहतोय. त्याच्यानंतर आपण पाहणार होते म्हणजे दुसरा फेरीला होईल सुरुवात. फुल टॉस बॉल होता, त्याच वेळेला आपण पाहतोय अगदी हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न तिथे नाही राहिलाय. जमिनीलगत खेळलेला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला आपल्याला जाताना पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला जास्तीचं काही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इब्राहिमच्या बॅट मधून एक षटकार आलाय. म्हणजे इब्राहिमकडे क्षमता आहे, क्षमतेचं प्रात्यक्षिक या स्पर्धेमध्ये दाखवावं लागणार आहे. कारण की इतका दूरवरचा प्रवास करून मानगाव नगरीमध्ये दाखल झालेत, गेम दाखवावं लागणार आहे. याही वेळेला आपण पाहतोय ऑन साइडला खेळायचं होतं, स्क्वेअर लेग रिजनला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला, तिथे खेळाडू आहेत. आणि याही वेळेला 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकाच्या मैदानी टीमची धावसंख्या धपळकोवरती जाऊन पोहोचली म्हणजे 27 ऑन बोर्ड. 27 आकड्यावरती टीमची धावसंख्या ही अद्यापर्यंत पाहायला मिळते. जिशान
पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती याही वेळेला चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळताना पाहायला मिळाला. म्हणजे पहिला अगदी नो बॉल, त्याच्यानंतर व्हाईट बॉल वरती 4 धावा आल्या, त्याच्यानंतर एक षटकार खाल्ला होता. परंतु त्याच्यानंतर आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि त्याच वेळेला आपण पाहतोय कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 इथून पुढे आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळते. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 28-4 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर सन्माननीय उस्मान भाई ताज साहेब इथे आलेले आहेत. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे. LBW मध्ये आपल्याला ही विकेट येताना पाहायला मिळाली. आणखीन एक धक्का क्रमांक 5 इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. सातव्या क्रमांकावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते ते म्हणजे माज. सलमानच्या नावावरती 4थी विकेट आहे. वा, गोलंदाजी राहिली आहे. ओहो, यावेळेला आपण पाहतोय वा स्लॉक स्वीप. त्याच वेळेला आपण पाहतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर माज यांच्या बॅट मधून आल्या आल्या पहिल्या बॉल वरती प्रहार षटकार. अगदी लोबा फुलटॉस. त्याच वेळेला डाऊन द लेग साइड जाणारा बॉल पाहायला मिळाला. त्याच्यावरती केला प्रहार. फक्त दिशा दिली, प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला. त्याच्यानंतर बॉल सिक्सर. याही वेळेला आपण पाहतोय खोलात टाकला होता आणि सलमानच्या नावावरती आपण पाहतोय फायफर. 5 विकेट कंप्लीट केल्यात सलमानने. आणखीन एक धक्का आणि संघाचा आपण पाहतोय म्हणजे धक्का क्रमांक 6 इथून पुढे मैदानाच्या बाहेर. आज मंडणगड तालुक्यामधून मानगाव तालुक्यामध्ये आलेत वैश्वी त्याचं गाव आणि सलमान त्याचं नाव. फायफर कंप्लीट केलंय. ओहो, याही वेळा आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. या वेळेला थोडासा खराब टप्प्यावरती बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या पाहतोय 34-6 ची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या दर्जाची कामगिरी आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सलमान पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती. ओहो, याही वेळा आपण पाहतोय आक्रमण केलं, ऑन साइडला केला फटका. प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट आणि त्याच वेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येस, इट्स अ मॅसिव्ह हिट, मॅक्सिमम दर्जा सिक्सर. क्रमांकावरती जैद बॅटिंगला आले आणि त्यांच्या बॅट मधून हा षटकार येताना पाहायला मिळाला. 7व्या क्रमांकावरती माजवले होते, त्यांच्या बॅट मधून एक षटकार येताना पाहायला मिळाला होता. टेलेंडरने चांगली कामगिरी केली आहे. याही वेळा आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं, त्याच वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल घेतली गेली आहे. एका धाबेवरती थांबावं लागणार आहे. सलमान वरती देखील हल्ला चढवले गेले, म्हणजे हाच सलमानने अगदी षटक क्रमांक 2 हाताळत असताना
2 धावा खर्च करून 3 विकेट नावावरती केल्या होत्या आणि त्याच वेळेला षटक क्रमांक 4 साठी 2 विकेट नावावरती केल्या आहेत, परंतु त्याच वेळेला 2 षटकार त्यांच्या अगेन्स्ट सुद्धा येताना पाहायला मिळाले. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळच असा आहे जिथे वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाहीये. याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण केले, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स त्यावेळेला कव्हर नाही करू शकले. सलमान यांच्या नावावरती या मॅच मधील 6 विकेट आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण सलमान साठी करूयात. वैश्वी या गावामधून दाखल झालेत, मंडणगड तालुक्यामधून दाखल झालेत आणि त्याच वेळेला प्रभावित करणारी कामगिरी सलमान यांची पाहायला मिळाली. त्यांच्या नावावरती 6 विकेट टीमसाठी आपल्याला पाहायला मिळाले, ते म्हणजे 7वा धक्का इथून पुढे जुई संघाला विकेट सोबत आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे आपल्याला ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळणार आहे. तौसिफजी बडे असतील, मुदस्सिरजी धनसे असतील, फरीदजी अर्णेकर साहेब असतील, इम्रानजी चिलवान साहेब असतील, फवादजी धनसे असतील, राजाभाई राऊत असतील, फारुखजी बंदरकर असतील आणि सोहेलजी गंगरेकर असतील. हे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा पाठिंबा आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळतात. अशी बरीचशी मान्यवर आहेत, त्यांच्यामुळे आपल्याला ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते. त्यांचं मुलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. सभे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 वादळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. हर्षद आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 5 वादळण्यासाठी. सवय आहे पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 42-7 सध्याची परिस्थिती. पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम हाताळण्यासाठी 5वं षटक हाताळण्यासाठी अर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते, जिथे पहिल्या बॉल वरती 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या दुहेरीच्या मधीनं 44 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 44-7 सध्याची परिस्थिती. 5 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. समोर आपण पाहतोय जैद आहे, शेवट गुडगर करावा लागणार आहे. एक चांगला स्कोर मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे, कारण का एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते, जी की ते एका साइडला जुई पाहायला मिळते, एका साइडला पण पाहतोय ते म्हणजे सफा 11 वैश्वी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 45-7 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक अर्षद बाउंड ट्रॅक वरती चालेत दाखल. त्यानंतर होणारी मॅच मी लक्ष विदेन टॉस करण्यासाठी आपण यायचंय.
जिथे एका साइडला इब्राहिम 11 महाड त्यांच्या अगेन्स्ट उसेद 11 पाबरा. दोन टीमचे कॅप्टन्स आपण मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं. दोन टीमचे कॅप्टन्स अब्दुलजी बासित साहेब इथे आलेले आहेत. त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती या. उजवान साहेब देखील इथे आलेले आहेत. त्यांना देखील मी विनंती करेन आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. मोरबा फेस्टिवल 2025 मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. हो शफल झाले आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय ऑन साइडला खेळलेला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स. मोरबा फेस्टिवल येतोय चौकार. दोन बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे. मग आलेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूयात. येस बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण प्रोव्हाइड करूयात. जिथे आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ. दोन बॉलचा खेळ बाकी असणाऱ्या टीमची धावसंख्या धावपकवरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचल्या 51. 51 या आकड्यावरती टीमची धावसंख्या अद्यापर्यंत पाहायला मिळतीये. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. एक चांगला स्कोर तर पाहायला मिळतोय. 10च्या सरासरीनं अद्यापर्यंत बॅटिंग राहिली आहे. परंतु शेवटचे दोन बॉलचा खेळ बाकी असणार आहे. समोर आपण पाहतोय सफा 11 वैश्वी नुकतीच वालवटीत इथे स्पर्धेत आलेल्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान त्यांना मिळाला होता, पटकावला होता. त्यामुळे एक चांगला संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्ट जुई देखील अगदी नामवंत संघ महाड तालुक्यामधील पाहतोय. ओहो यावेळेला पण पाहतोय फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गुल विकेटचं पतन. धक्का क्रमांक 8वा होतोय बाद. दहाव्या क्रमांकावरती आपल्याला वलित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. पहिला इनिंगचा खेळ, पहिल्या धावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि त्याच वेळेला शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय थांबली आहे 51 या आकड्यावरती. 51 ला 8 सध्याची परिस्थिती. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये वलित. समोर आपण पाहतोय अर्षद होते आणि त्याच वेळेला शेवटचा बॉल डॉट स्वरूपाचा आलाय आणि येस धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 9 आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 51. 52 धावसंख्येचा करायचा पाठलाग इथून पुढे सेकंड इनिंग मध्ये सफा 11 वैश्वी या टीमला. परंतु त्याआधी आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत जिथे आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि दोन टीमचे कॅप्टन्स मी पुन्हा एकदा लक्ष वेधणार आहे. आपण यायचंय जिथे उसेद 11 पाबरा आणि त्यांच्या अगेन्स्ट इब्राहिम 11 महाड. दोन टीमचे कॅप्टन्स आपण या. त्याआधी आपण व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं करणार आहोत. जिथे हे संपूर्ण आमचे आयोजन कमिटी पाहायला मिळते त्यांच्या शुभ हाताने आपण शुभ सन्मान आपण करतोय आलेल्या पाहुण्यांचा. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर होणारी मॅच तेही फार महत्वाची असणार आहे. तिथे एका साइडला इब्राहिम 11 महाड पाहायला मिळेल त्यांच्या अगेन्स्ट उसेद 11 पाबरा. सेकंड राऊंड मधील पहिली मॅच ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिथे नाणेफेकीचा कौल आपण करतोय. येस व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं. दोन्ही आपल्याला मान्यवर पाहायला मिळतात त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत मोरबा फेस्टिवल मध्ये 2025 मध्ये. येस थँक्यू. आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन आपण प्रेझेंटेशन कडे कॅमेरा मूव्ह करूया जिथे आपल्याला मान्यवर पाहायला मिळते त्यांच्या शुभ हाताने होते टॉस. एका साइडला पण पाहतोय पाबरा, एका साइडला पण पाहतोय महाड. महाडच्या टीमच्या बाजूने टॉस केलाय. प्रथम त्यांनी बॅट 5 ओव्हरची ना येस आणि 5 ओव्हर असणार आहे याची देखील आपण दोन्ही टीम्सने नोंद घ्यायची आहे. परंतु ही मॅच फार महत्वाची असणार आहे जिथे आपण पाहतोय 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे सफा 11 वैश्वी संघाला. आणि तो पाठलाग
करण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करणार आहोत परिवर्तन, जिथे अलिबाग तालुक्याचा गोड आवाज यासिन मर्चंट सर आपल्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. धन्यवाद. हॅलो हॅलो, धन्यवाद संजय. चालू असलेला सामना आपण पाहतोय. जुई विपक्ष सफा 11 वेशवी. सफा 11 वेशवी टीम को 52 रनों की जरूरत. सफा 11 वेशवी संघाला 52 धावांची गरज असेल. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आपण पाहत आहात. मोरबा फेस्टिवल सीझन 1 2025 या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. आज या स्पर्धेमध्ये 8 संघ सहभागी झाले. मरियम 11 टेम्पाले, इब्राहिम 11 महाड, किंजलोळी, हुसैद 11 पाबरा, हसनैन 11 माणगाव, शम्स 11 तेलंगे, जुई आणि सफा 11 वेशवी. चौथा सामना इथे सुरू आहे. पहिल्या सामन्यामध्ये इब्राहिम 11 महाड या संघाने विजय संपादित केला होता. दुसरा सामना हुसैद 11 पाबरा या संघाने जिंकला आणि तिसरा सामना शम्स 11 तेलंगे या संघाने जिंकल्यानंतर चौथा सामना आपण पाहतोय. चौथ्या सामन्याचं दुसरं सत्र इथे सुरू आहे. 52 धावांची गरज आणि आपण पाहतोय अगदी भर उन्हामध्ये ही स्पर्धा इथे खेळली जात आहे. या खेळाडूंच्या स्टॅमिनाला, त्यांच्या मेहनतीला दाद द्यावीच लागेल, कारण एवढ्या उन्हामध्ये जिथे आपल्याला फक्त उभं राहता येत नाहीये तिथे ते खेळतायत. जेव्हा जेव्हा पाण्याची आपल्याला गरज भासेल त्यावेळेस पाण्याची नक्कीच आपण मागणी करावी अशी मी विनंती करेन. वळूया आपण मित्रांनो पुन्हा एकदा सामन्याकडे. अल्ताफभाई धनसे मैदान माणगाव. या मैदानावरती अनेक वेळा आपल्याला क्रिकेटच्या स्पर्धा, क्रिकेटचे सामने पाहायला मिळत असतात आणि प्रत्येक वेळेस आपलं हे मैदान सन्माननीय अल्ताफभाई धनसे हे प्रोव्हाइड करत असतात. दिलदार आणि दानशूर व्यक्ती सन्माननीय अल्ताफभाई धनसे यांचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. या संपूर्ण स्पर्धेला अर्थातच वायफाय प्रोव्हाइड करणारे तौसिफभाई राऊत यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. रॅपिडो मोरबा या नावानं एक छोटीशी कंपनी त्यांची आहे आणि वायफाय प्रोव्हाइड करण्याचं ते काम या माणगाव तालुक्यामध्ये करत असतात. त्याचप्रमाणे वंडर स्पोर्ट्स इंडिया या YouTube वाहिनीच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता आपल्या हँडसेट वरती. आणि आमचे डीजे मास्टर बाळा यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. आणि आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर साजिद लाला सर, नदीम शाह सर आणि शफीक अन्सारी सर, हे तिन्ही ऑफिशियल्स यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. मोरबा फेस्टिवल. मोरबा एक छोटस गाव, या गावामध्ये क्रिकेटचं अतोनात वेळ आपल्याला पाहायला मिळतं. या छोट्याशा गावामधून आलेला संघ अनेक संघांवरती मात करून बऱ्याच वेळा विजय संपादित करत असताना आपण पाहिला. परंतु आपल्या गावामध्ये सुद्धा एक मोठी टुर्नामेंट होणं गरजेचं आहे. एक स्वप्न त्यांनी पाहिलं होतं आणि ते स्वप्न आता मात्र त्यांचं सत्यात उतरत आहे. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहताय तब्बल 1 लाख रुपये आणि आकर्षक, झळाळता, चमचमणारा असा चषक. त्याचप्रमाणे मालिका विरास मॅन ऑफ द टुर्नामेंट या खेळाडूला आपण एक सायकल देऊन सन्मानित करणार आहोत. सामना शुरू झाला है. चलिए दोस्तों, मैदान पर जहां पे पहली ही गेंद पर पकबता के लिए लेग बिफोर द विकेट, क्रिकेट की परिभाषा में अगर मैं कहूं जोरदार अपील था, मगर अपील को सिरे से खारिज किया.
मगर पहली गेंद यहाँ पे बिंदी की है गेंदबाज इब्राहिम ने। इब्राहिम अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला लेके आए हैं। हेलो हेलो शेख हेलो। ओहो तेज तर्रार गेंद इब्राहिम। इब्राहिम अपनी पेस के जरिए से बल्लेबाजों को चकमा देते हुए लगातार 3 गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है जीतने के लिए। हालांकि 52 रनों की जरूरत है। पहली नजर में हम सभी को लगेगा कि आसानी के साथ ये मैच बल्लेबाजों के पक्ष में होगा। बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ पे डोमिनेट करेगी, मगर गेंदबाज है कि हार मानने को तैयार नहीं है। ओहो स्लोवर वन पर चकवा दिया। फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ पहला विकेट अपने नाम करते हुए इब्राहिम। सीधे बल्ले से खेलने की कोशिश में चूक गए। गेंद हवा में थी और बैक टू द बॉलर खेला। एक आसान सा कैच, बहुत ही बढ़िया। यहाँ हवा में गेंद उल्टे हाथ से खेल दिया है और गली की दिशा में फिर से एक बार। जी हाँ, अंपायर जी के ऊपर ध्यान होगा। क्या अंपायर जी यहाँ पे आउट करार देंगे? क्या यहाँ पे जी हाँ नजरें होंगी? दोनों भी अंपायर मेरे ख्याल से आपस में बातचीत करना चाहते हैं। हालांकि बल्लेबाज बताते हुए कि ये गेंद उनके ग्लोव्स के ऊपर लगी है, हैंड के ऊपर, हाथ पे ऊपर लगी है, मगर अंपायर का फैसला क्या होता होगा ये देखना होगा। अंपायर अभी भी शायद कंफर्म है कि ये गेंद और बल्ले की मुलाकात हो चुकी है या ग्लोव्स से मुलाकात हो चुकी है और इसी वजह से पहली नजर में अंपायर जी ने तो उन्हें आउट करार दिया था, मगर बल्लेबाज असहमति दर्शाते हुए जी हाँ सर, यस ऑनफील्ड अंपायर ने थर्ड अंपायर के पास जाने का फैसला किया है। हमारे तीसरे अंपायर, हमारे टीवी अंपायर अब फैसला करेंगे। तीसरे अंपायर साजिद लाला सर, हमारे तीसरे अंपायर साजिद लाला सर से गुजारिश है कि आप जल्द से जल्द हमें ज्वाइन करें, क्योंकि ये फैसला आपको सुनाना है। साजिद लाला सर, तीसरे अंपायर के पास ये फैसला आ चुका है। आप ही फैसला करेंगे कि ये बल्लेबाज आउट है या नहीं है। क्या गेंद और बल्ले की मुलाकात हुई है? क्या गेंद और ग्लोव्स की मुलाकात हुई है? क्या गेंद उनके हाथों से लगकर कैच में तब्दील हो चुकी है? एक्चुअली क्या हुआ है? सही मायनों में ये डिसीजन क्या होगा? जी हाँ, अंपायर का फैसला यस आउट करार दिया है अंपायर जी ने भी।
तो ये दूसरा झटका लग चुका है बल्लेबाजी करने वाली टीम को। जी हाँ, हमारे गुण लेखक जी हमें बताते हुए लगातार 5 गेंदें अब तक बिंदी आ चुकी है, यानी मेडल ओवर इस प्रतियोगिता का ये पहला हो सकता है। क्या बात है इब्राहिम, लाजवाब गेंदबाजी किसे कहते हैं तो इसे कहते हैं। इन पहले 5 गेंदों में बल्लेबाजों को रनों से महरूम किया है, रनों को सुखा दिया है, ऊपर से सोने पे सुहागा यानी 2 विकेट भी अपने नाम किए हैं। यस इट इज, हो ये क्या हुआ है जी, आउट आउट करा दिया है, यानी मेडल ओवर और उसी के साथ हैट्रिक भी एक ही ओवर में, गोल्डन ओवर, ये कमाल का ओवर, लाजवाब ओवर। जी हाँ डीजे, के लिए 100 रुपए का इनाम आ चुका है। बहुत बहुत अभिनंदन इब्राहिम। इब्राहिम बुरुड, सही मायनों में आपका ओवर याद रहेगा, मुझे तो याद रहेगा हमेशा के लिए, क्योंकि मेडन ओवर, उसी के साथ साथ उसी में आपने हैट्रिक भी अपने नाम किया है। कमाल का ओवर, वो भी 30 गज के दायरे में पहला ओवर आप कर रहे थे, यानी पहले ऊपरी क्रम के 3 बल्लेबाजों को आपने चलता किया है। सही मायनों में आश्चर्यकारक और ऑस्टनिशिंग यहाँ पे गेंदबाजी। मुझे तो लगा था 52 रन 5 ओवर का मुकाबला आसानी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है, क्योंकि सफा 11 वेश्वी टीम में एक से बढ़िया एक बल्लेबाज है। मैं जानता हूं स्ट्राइकिंग एंड पर जो बल्लेबाज है वो है पिट्टू, प्रथमेश पाटिल उनका नाम है, मगर पिट्टू नाम से पहचाने जाते हैं। मगर वो नॉन स्ट्राइक एंड पर ही खड़े रहे, देखते रहे निराशा से अपने टीममेट्स को एक के बाद एक मैदान से बाहर जाते हुए। मगर अब सारी जिम्मेदारी पिट्टू को अपने कंधों पर ओढ़नी होगी और यहां से अपनी टीम के लिए एक लंबी पारी खेलनी होगी। मगर इसी बीच दूसरे ओवर के लिए दानियाल आए हैं। दानियाल बुरुड भी एक कमाल के गेंदबाज है। हालांकि बॉक्स क्रिकेट बहुत ही बढ़िया खेला करते हैं, मगर अब ओवरआर्म क्रिकेट में भी उन्होंने अपनी पहचान बनाई है। गेंदबाजी हो बल्लेबाजी हो, बहुत ही अच्छा काम किया है उन्होंने। ये देखिए तेज तर्रार गेंदबाजी, और इस मरतबा गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद नीची रही, जिसे क्रिकेट की परिभाषा में सबमरीन डिलीवरी भी कहा जाता है। मगर ये क्या हो रहा है, 8 गेंदें अब तक डाली जा चुकी है और 8 गेंदों में एक भी रन स्कोर गार्ड पर नहीं है, ना ही वाइड के रूप में, ना ही नो बॉल के रूप में, ना ही बाय के रूप में, ना लेग बाय के रूप में। जी हाँ, इस मरतबा अपना जलवा दिखाया है, अपना असली रूप दिखाया है, अकाउंट ओपन किया है तो सीधा छक्के के सहायता से पिट्टू ऑन द फायर। कहा जाता है प्रतीक, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी।
यहाँ पे पहली 8 गेंदों में एक भी रन नहीं था, किसी भी सूरत में नहीं था, मगर जब भी यहाँ पे अकाउंट खोला है वो छक्के के सहायता से पट्टू ने। ये लीजिए, सामने कौन कहता है कि छक्का नहीं जाता। हवा के सामने खेला हुआ ये स्ट्रोक, पट्टू में उतनी ताकत है, लाजवाब स्ट्रोक खेलने की क्षमता है, और एक 6 रन। बैक टू बैक 2 छक्के यानी 12 रन स्कोर कार्ड पर दानियाल बुरुट के ऊपर किया है आक्रमण। पहले ओवर में 0 रन मेडन ओवर हमें देखने को मिला, मगर यहाँ पे पहली 2 गेंदें बिंदी आने के बावजूद पट्टू बिल्कुल अपने आक्रामक तेवर दिखाते हुए पट्टू ने बिल्कुल यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव नहीं लिया है। इसी तरह से इंग्लिश में अक्सर कहा जाता है कि अटैक इज द बेस्ट डिफेंस। जी हाँ, इस पर दबा स्लोवर 1 गेंद थी, सीधे बल्ले से खेलना चाहते थे मगर टाइम नहीं कर पाए। गेंद बल्ले के निचले हिस्से पे लगी और लॉन्ग ऑन की दिशा में जब तक फील्ड होती 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 13 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर प्रथमेश, हालांकि पट्टू नाम से सुपरिचित, और उनके साथी बल्लेबाज जुबैर। इन दोनों भी बल्लेबाजों को अब एक लंबी साझेदारी अंजाम देनी होगी। किसी भी हालत में धीरे धीरे सिंगल या डबल रन बनाकर भी यहाँ पे रन बनाते हैं विकेट ना खोते हुए, तो फिर जीतने की ललक और जीतने का आत्मविश्वास यहाँ से पैदा हो सकता है। ओहो, इस मतलब देखिए मैदान पर हवा चल रही है जोरदार और इसी वजह से धूल उड़ रही है, मगर उसके बावजूद भी बल्लेबाज ने 1 रन यहाँ पे चुरा लिया है। मेरे ख्याल से थोड़ी देर रोकना चाहिए सर, बहुत ही ज्यादा हवा चल रही है और इसी वजह से मिट्टी भी उड़ रही है, धूल भी उड़ रही है, और इतनी हवा चलने के बावजूद उसके अपोजिट डायरेक्शन में पट्टू ने जिस तरीके से छक्का खेला था, आप समझ सकते हो कि इस बल्लेबाज की क्या ताकत होगी, क्या टाइम किया होगा उन्होंने। कमाल का ये बल्लेबाज है। देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में हालांकि मेडन ओवर आप सभी ने देखा, मगर दूसरे ओवर में 14 रन खर्च किए, यानी कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 14 रन। इब्राहिम फिर से एक बार आए हैं अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। यहां से कितने रन चाहिए? 18 गेंदे और 38 रन। जी हाँ, टीम से वो उस गेंद को ढीले हाथों के साथ खेला था बैकवर्ड पॉइंट की दिशा में। जब तक गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले। देखिए यहाँ पे मैं जुबैर की तारीफ करना चाहूंगा, जुबैर की सोच को सलाम करना होगा। जुबैर ने वक्त की नजाकत को समझा है। वेरी वेल डन जुबैर, मैं समझ चुका हूं। जुबैर ने सोचा है कि उनके पास ट्रम्प कार्ड जो है वो पट्टू है। पट्टू को ज्यादा से ज्यादा अगर गेंदें यहाँ पे खेलने को मिलेगी तो पट्टू ये मैच को खत्म कर सकते हैं, और उनकी भूमिका को समझते हुए उन्होंने दोनों मरतबा आपने देखा होगा सिंगल बनाकर अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया था। आपको याद होगा मैक्सवेल और पैट कमिंस ने किस तरह से साझेदारी अंजाम दी थी। ये लीजिए, ये देखिए तो सही। हो पिट्टू के बल्ले से आता हुआ ये तीसरा छक्का। हो ये देखिए कलात्मक और रचनात्मक स्ट्रोक, प्योर क्रिकेटिंग कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ ये कवर ड्राइव, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन। ओवर पिच गेंद थी, अपना बायां पैर आगे डालते हुए उन्होंने बहुत ही खूबसूरती के साथ
कारपेट के सहारे खेल दिया था। देखिए फिर से एक बार बैकवर्ड पर जाकर बॉक्स क्रिकेट में जिस तरह से शॉट खेला जाता है, देखिए ये जरूरत नहीं है बार बार आप पट्टू को स्ट्राइक एंड पर लाकर खड़ा कर रहे हो, ये बहुत बड़ी गलती। एक रन उन्होंने लिया था, नॉन स्ट्राइकिंग एंड पर जा रहे थे। देखिए एक एक जो गलती होती है ना, छोटी छोटी गलती कभी कभी भारी पड़ सकती है। आपको मैच को समझना होगा, मैच को रीड करना आना बेहद जरूरी कि हमें क्या करना है। हमें यहाँ पे ज्यादा से ज्यादा पट्टू को नॉन स्ट्राइकिंग एंड पर खड़ा रखना है, तो उसके लिए क्या करना होगा। यहाँ पे एक रन अगर लेने देते तो फायदे में होते मेरे ख्याल से। ये लीजिए लेग स्टंप के बाहर भटक गए इस मरतबा, और अंपायर जी का इशारा वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा। रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। रनों की संख्या हो चुकी है 28 रन, और अब जीतने के लिए बचे हुए 14 गेंदों में 24 रनों की जरूरत। देखिए कितना आसान हो चुका है मैच, क्योंकि पट्टू के बल्ले से 3 में छक्के देखने को मिले। पहला ओवर हालांकि मेडन था, उसके बावजूद आसान हो चुका है। मगर इस मरतबा देखिए ढीले हाथों के साथ फिर से एक बार कवर क्षेत्र पर खेल दिया है। कारपेट के सहारे खेला था, इस वजह से पट्टू जानते थे कि आसानी के साथ यहाँ पे रन बन सकता है। जैसे ही उन्होंने खेला, रन बनाने का मन बना लिया और रन पूरा भी कर लिया। उनके साथी बल्लेबाज जुबेर की मैं यहाँ पे तारीफ करना चाहूंगा, कॉल को समझा है उन्होंने। ये आंखों में जो इशारा होता है, बल्लेबाजों की जो बॉडी लैंग्वेज होती है, उसे समझना और उसे समझते हुए रन को चुराना, ये बेहद जरूरी है क्रिकेट में। ये आपको सीखना होगा। सही मायनों में जुबेर जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं ना, पट्टू को तो हम उसका पूरा क्रेडिट देंगे ही, उसमें कोई शक नहीं। मगर ये नॉन स्ट्राइकिंग एंड पर जो बल्लेबाज थे ना जुबेर, ये देखिए धीमे हाथों से फिर से एक बार खेला है, फुल टॉस गेंद थी, वो भी लेग स्पिन। और यहाँ पे फंबल, फंबल हुए, जगलिंग करते हुए नजर आए और उसका फायदा नहीं उठाते तो क्या करते। जहां पे एक रन था वहां पे दूसरा रन चुरा लिया। इसके पहले भी जहां पे एक रन था वहां पे ओवर थ्रो के रूप में आपने 2 रन दिए। जब भी मैच बिगड़ता है, मैच का बैलेंस बिगड़ता है, मनोवैज्ञानिक दबाव होता है, तब क्या होता है ये हमें दिखाई देता हुआ। 12 गेंदे 21 रन चाहिए, 12 गेंदों में 21 रनों की जरूरत। और यहाँ पे हमारे हास्य कलाकार आ चुके हैं, वेरी वेलकम। येस, म्हात्रे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे, वेलकम वेलकम। नासिर भैया यांना विनंती असेल, निसार भैया यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे समालोचक म्हात्रे सर यांचं आपण स्वागत करावं। एक मायेची उबदार शाल देऊन आपण म्हात्रे सरांचं इथे स्वागत करणार आहोत। अब ये जो ओवर है ना, ये बहुत इंपॉर्टेंट है। इस ओवर में अगर गेंदबाज जहूर ने बल्लेबाजों को रोक के रखा, इनफैक्ट कुछ विकेट भी अपने टीम को दिलाए, तो फिर ये मैच जुई के पक्ष में जा सकता है। मगर यहां पे अगर महंगे हुए जहूर तो फिर मुश्किल होगा गेंदबाजी करने वाली टीम के लिए इस मैच को जीतना। इसी ओवर में पता चलेगा, इसीलिए मैंने कहा था कि ये निर्णायक ओवर है। जहूर के हाथों में गेंद सौंपी है, मैं तो कहूंगा इस मैच की तकदीर सौंपी है जहूर के हाथों में। स्ट्राइकिंग एंड पर बाएं हाथ के बल्लेबाज पट्टू, जोरदार अपील, आउट करार दिया है। पगबदा के रूप में बीचों बीच पकड़े गए और जिस विकेट की तलाश थी वो विकेट प्राप्त किया है जहूर ने पहली गेंद पर। यासीन सर, अगर देखा जाए तो यहाँ पर आप बहुत वक्त से ये इस विकेट की तलाश थी उनके चाहने वाले को। आवाज और यकीनन यहाँ पर
हेलो। और यासिन सर अगर देखा जाए तो सांप जब फंदे में फंस जाता है तो मेंढक बहुत हंसते हैं। यही यहाँ पर देखने को मिला। अगली गेंद फिर से एक बार बिल्कुल बिल्कुल बल्लेबाज के जूतों के टो पर सीधी सट्टी के साथ से बल्लेबाज को वापस पे रख दिया। न आगे आने की इजाजत मिली, न बैकवर्ड में जाकर स्टीयर करने की इजाजत मिली। अच्छी गेंद, बेटर लाइन, बिल्कुल काउंटर लाइन की गेंदबाजी देखने को मिलती है। अगर इसका अनुमान लगाया जाए, जब काउंटर गेंद की अटैकिंग गेंदबाजी हो जाती है तो आपको इसके अगेंस्ट काउंटर अटैक की बल्लेबाजी करने की जरूरत होती है, क्योंकि लक्ष्य का पीछा करने जब उतरते हैं तब एक दिल में एक शूल सी चुभती है। अगली गेंद फिर से एक बार शोरब दलान 30 पिच गेंद को पुल किया है, बिल्कुल हवा के सहारे। अगेंस्ट द फायर करना इतना आसान नहीं होता है, और बिल्कुल रेनबो बनाते हुए इस गेंद को लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन सीमा रेखाओं के फील्डर वहां पर, सैनिक वहां पर मौजूद है, उनके हाथों में क्या यासिन सर यहाँ पर जिस तरह से ये विकेट चली गई है तो एक जनाब अपने बंदे से कहते हैं भाई इतना रोक क्यों रहा है। फिर वो जनाब कहते हैं क्या कहूँ दोस्त, मेले में मेरी हसीना खो गई है, मेले में मेरी हसीना खो गई है, इस तरह से विकेट खो गया है। अगली गेंद नया बल्लेबाज के तौर पर हर्षद फुल टॉस गेंद, इस बीच गेंद को पनिश किया है लॉन्ग लेग फाइन एरिया की तरफ। फील्डर वहां पर मौजूद, मिलते हैं अंक सिर्फ एक अंक के जरिए स्कोर में बढ़ता, स्कोर में तब्दीली, स्कोर आगे बढ़ता हुआ 32-32। अभी भी लक्ष्य का पीछा करने 8 गेंदें और 20 रन की जरूरत। ये मेहमान नवाजी आने वाले गेंद के लिए अच्छी नहीं होगी, गेंद की खैरियत करनी होगी। 8 गेंदें और 20 रन की तलाश इस बीच और लेकर आ रहे हैं गेंदबाज है जहूर, बिल्कुल लास्ट इनकी ओर से 8-10 गज का फासला, राइट एंड मीडियम सीमर के रूप में अंपायर के बाएं ओर से गेंदबाजी के लिए तैयार, दौड़ने की शुरू, विकेटों को पार करते हुए शोरब दलान बिल्कुल भटकी हुई आत्मा की तरह ये गेंद पॉपिंग लाइन ऑफ स्टंप से बाहर गुजरती हुई, इस बीच गेंद को पनिश किया अंपायर ने, बाजुएं फैलाई अलॉन्ग विद द कारपेट की तरफ, वाइड का खुराक मिला। अभी भी 8 गेंदें और 19 रन की दरकार। अगली गेंद फिर से एक बार जरूर अपना मोर्चा लेके अंदर की तरफ आती हुई गेंद को बिल्कुल मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ सीमा रेखाओं की तरफ खेला है, वहां पर फील्डर मौजूद है, लेकिन इस बीच वहां पर पूरी तरह से फील्ड की परिपक्वता दिखने को नहीं मिली। बिल्कुल आंखों में इशारा करते हुए यहां पर सिंगल रन मिलनी चाहिए थी, वहां पर कन्वर्ट किया डबल रन के लिए, तो ये दिक्कत का समय आ चुका है। जो जानने वाला ही समझता है इशारों का खेल, समझने वाला ही समझ सकता है इशारों का खेल। पारसी बेचे तेल, अब देखो क्रिकेट का असली खेल। जो 2 रन मिले हैं, फिर से एक बार ऑन स्ट्राइक पर बल्लेबाज को बुलाया है, इनविटेशन देके जहूर अपना कार वाले कल विकेटों की ओर, फिर से एक बार दौड़ने के शुरू, अंपायर विकेटों को पार करते हुए बिल्कुल और पिच गेंद थी, मधुर आवाज आई लॉन्ग ऑफ सीमा रेखाओं की तरफ, अलोंग विद द कारपेट ट्रैवल करती हुई। मैंने कहा इससे पहले कुछ लफ्जों में कहा कि आने वाला वक्त बिल्कुल खराब है। रन आउट, बैक टू द पैवेलियन, बल्लेबाज बिल्कुल संकोच लेके अपने घर। डीजे
छह गेंदे और 17 रन की जरूरत। और राजन भाई कहाँ है? नजीम भाई जहां कहीं हो, मैं उनसे फरियाद करता हूं कि इस मंच पर आके पधार दिया जाए। 30 स्कोर ऑन स्कोरबोर्ड पर स्कोर जो पहुंचा है 36। अभी भी 6 गेंदे और जीत की दरिया को पार करने के लिए 16 रन की जरूरत। 6 गेंदे और 16 रन की जरूरत। ऐसे बीच में ये आखिरी स्लॉग ओवर, आखिरी डेथ ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज माज। आखिरी 6 गेंदे लेकर आ रहे हैं माज, बिल्कुल पूरी तरह से। इस आखिरी 6 गेंद के ऊपर फील्ड किस तरह से डेकोरेट करते हैं, इसके ऊपर बहुत फोकस करना जरूरी है। कप्तान के दिमाग में जो कैलकुलेशन होता है जब फील्ड डेकोरेशन करते हैं आखिरी 6 गेंदों के लिए, आखिरी डेथ ओवर के लिए, आखिरी स्लॉग ओवर के लिए, 6 में 16 की जरूरत है। फील्ड के बाहर, सर्कल के बाहर पेट्रोलियम करके नजर आएंगे। लॉन्ग लेग के ऊपर फील्डर है, उसके बाद मिड विकेट है, स्क्वायर लेग है, लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, बाकी के सब अंदर। थर्ड मैन के दरवाजे खाली है, डीप एक्स्ट्रा पॉइंट के दरवाजे खाली है, स्लीपर कवर और जहां से गली छुटती है वहां का एरिया खाली है। तो बल्लेबाज को ये सब टेक्निकली एग्जॉर्मेशन एग्जामाइन करके आने वाले गेंद के ऊपर कट करना है, पुल करना है, एक्स्ट्रा कवर करना है, ये सोचना चाहिए। डबलला एक रनआउट झाला ना, सेकंड रनला एक रनआउट झाला ना। हाँ, डबल में आउट हुआ, वो बॉल काउंट किया। इसलिए हमेशा आपको यारो बुलाया जाता है कि आपका 12वां कैंडिडेट ऑनर स्कोरर के पास होना जरूरी होता है। हम ये ऐसा नहीं है कि लगभग मेरे उम्र के, मैं 22 साल से कमेंट्री कर रहा हूं, बड़े बड़े आमदार चषक, पालक मंत्री चषक, खासदार चषक, अलीबाग हो या फिर बिरवाड़ी हो, महाड़ हो, तो हमेशा के लिए मैं दोनों ही टीम के कप्तानों को ऐसी खबर देता हूं कि टॉस के पहले आपका 12 कैंडिडेट ऑनर स्कोरर के पास आना अनिवार्य है, जरूरी होता है। अंपायर को यह सिग्नल दिया जाता है कमेटी की ओर से, मैच को ऑन किया जाए। 6 गेंदे और 16 रन की जरूरत, 6 गेंदे और 16 रन की जरूरत। आखिरी डेथ ओवर, आखिरी स्लॉग ओवर लेकर आ रहे हैं, मानते हैं। अच्छी गेंद यहां पर हवाई फायर, फील्डर गेंद के नीचे, और इसी के साथ न जाने जनाब मेला लुट गया, मेला लुट गया। जो उम्मीदें थी पूरी दिन भर की, आपने जो मरम्मत की, घुटना टेक तमाशा देख, इसके ऊपर पानी फेर गया, इसके ऊपर पानी फेर गया। जवानी मिट्टी में मिल गई, जवानी मिट्टी में मिल गई। आने वाले जाने वाले को, चाहे सम्राट का हो आटा या रेलवे का फाटा, चाहे सम्राट का हो आटा या रेलवे का फाटा, जाने वाले को हम कहते हैं टाटा, टाटा गुड बाय, और हम भी रजा लेते हैं। धन्यवाद यासीन सर, शुक्रिया। हेलो, धन्यवाद।